गुड मॉर्निंग, गुड नाईट, वेलकम बॅक टू चॅनल. आजची भाजी आहे ना, अशी भाजी मस्त झाली ना, एवढी मस्त झाली ना, तुम्ही विचारायचं नाही, एवढी मस्त भाजी झाली. आणि बाहेर पाऊस पडतोय बघा. ड्युटीला गेलतो विचार, आणि माझी वाईफ आहे ना माझ्यावर नाराज आहे. कारण आहे ना, दुपारी मी बी शिपला गेलो ना 2 वाजता, तर मी 5-6 वाजता येतो बोललो होतो. आणि ती माझ्याकडून चूक झाली की मी 6 वाजता आलो नाही, 7:30 वाजता आलो आहे. ते पण डायरेक्ट जेवायला आलो. नंतर हाफ डे घेणार होतो, ते हाफ डे घेतला नाही, तर अजून रिटर्न माघारी जाणार. 1 तासाचं काम आहे माझं. ठीक आहे, माझी तब्येत नव्हती व्यवस्थित म्हणून मला माझी वाईफ आहे ना हाफ डे टाक म्हणतात, ती पण टाकलेलं नाही. अशामुळे माझी वाईफ आहे ना माझ्यावर नाराज आहे, नाराज. ठीक आहे, काय करायचं. ठीक आहे, इथं काय झालं इग्नोर करा. थोडंसं पावसात भिजतो आलोय, केस पण ओढले ती. ठीक आहे, आणि ते मोबाईल दे आणि 2 भाकरी खाल्ला, थोडासा भात खाल्लाय मस्त पैकी. चिकनची भाजी केली होती. ॲक्च्युली सकाळी चिकन आणलं होतं, पण मी माघारी येणार म्हणून जेवून गेलो नव्हतो, तर सकाळपासून जेवलेलोच नाही. सकाळी फक्त चहा आणि थोडीशी काय 11 वाजता चपाती खाल्ली होती, त्याच्यावरच होतं मी दिवसभर. नंतर मला एवढं भुका लागल्या पिल्या, का चाललं तुझं? एवढ्या भुका लागल्या ना, लय भुका लागल्या. त्यामुळं मी काम 7:30ला आवरलाय ग. मरण की मी पिल्या, का चाललं तुझं? तर 7:30ला काम आवरलं आणि आलोय. ठीक आहे, तर आत्ता अजून मला रिटर्न माघारी जायचंय, काम करायचंय, नंतर यायचंय मला माघारी. मला सकाळी आहे ना थोडासा डायरिया झालता. आई ग, पोटावर नको उड्या मारून ग पिल्या. सकाळी मला थोडासा डायरिया झालता, त्यामुळं माझी थोडी हालत माझी थोडीशी हालत खराब होती. ठीक आहे, बबू, तर माझी सकाळी थोडीशी हालत, आई ग हांचीन मोबाईल माझ्या टाळक्यात. तर माझी सकाळी हालत आहे ना थोडीशी खराब होती. ठीक आहे, आणि मला एवढं बॉडी पेन्स वगैरे आहेत ना आता सध्याला. पण ते जे जर्किंग दिसतं ना, ते हे पावसाचं जर्किंग आहे ना, ते आणून ठेवलेलं आहे ॲक्च्युली. आई ग, लय जेवलो मस्त पैकी आज. भाजी 1 नंबर झाली. काय त्यांना बंद नको, पण भाजी चांगली झाली नाही म्हणत नाही. आज खरंच भाजी खरंच चांगली झाली आज. ठीक आहे, एकदम टरकावून जेवलो होतं, एकदम फुल गच्च जेवलो. गच्च मला हालाय पण येऊ नये एवढं जेवलं. हालाय पण ये नाही मला, एवढं जेवलोय मी आता सध्याला. आई ग, माझं पोट दुखन आता. पिलो मग मला जेवू दे की, इकडे चल, ये माझ्या बेशी चला का. आमचा पिल्या आहे ना सकाळी 6ला, तू नको बघू कॅमेरा कर, मला सगळं सकाळी 6ला उठतो, अजिबात कालवा करत नाही, रात्री पण जागतो, माणसाला झोपू देत नाही. हा, तारात देतो पिल्या. अयू. आणि आहे ना आमच्या पहिल्या, अय ग पिलो, मला ब्लॉग बनवू दे की रे, कसं करायचं बाबा. तर माझ्या पहिल्या कंपनीतला मित्र होता ना, ऐक पिल्या पडला. तर पहिल्या कंपनीतला माझा एक मित्र होता ना, मी झोपून बोलतोय आजचे दिवस. ठीक आहे, सॉरी फॉर दॅट वन ओनली. आपण इंग्लिशमधनं पण ब्लॉग चालू करणार 1 आठवड्याभर. ठीक आहे, ते सो स्टे ट्यून, काय म्हणते ते, स्टे ट्यून. ठीक आहे, तर साई मधला कृष्णा म्हणून होता माझा, तो सिंजनला पिल्या पडशील, तो सिंजनला गेला होता कामाला, म्हणजे तिकडं त्याचं शिफ्ट झालं, तिकडे त्याला ऑफर भेटली होती. नंतर आता ते तिथून सिंजनमधून महाडला चाललाय, एकदम कसल्या ठिकाणी चाललाय माहिती आहे का, स्वर्ग ठिकाणी चाललाय. तिथून रायगड फक्त 35 किलोमीटर आहे महाड MIDC पासून. ठीक आहे, तर मी पण खूप ट्राय केलं तिकडं. माझं जेव्हा 2 वर्ष एक्सपिरियन्स होता तेव्हा मी ट्राय केलं होतं, पण तिकडं काही मला भेटलं होतं, पण त्यावेळेस पॅकेज ते देत नव्हते, त्यामुळे मी नको म्हणलं अजून 2-3 वर्ष काढावी. नंतर काय तिकडे विचारच केला नाही, तर आत्ता विचार करतोय, पण तिथं मला भेटणं गेला असा विषय झाला, कारण माझा एक्सपिरियन्स जास्त झाला ना. तर असा विषय आहे. ओ पिलो, ओ या पडा बोकड. ऐ गो, जेवलं ग पिल्या, पोटावर नको पोट. तर त्याचा फोन आलता शनिवारी, तो संध्याकाळी निघणार आहे, तर शनिवारी ये बोललाय भेटायला. वो बशिता शिजी ओ बच्चे चप ची हां.
तर मी त्याला भेटायला जाईन ना तर तो माझ्याकडे येईल, काहीतरी होईल, मीच जाईन त्याच्याकडे. अलवाला इथून फक्त 15 ओग बाय अशी पेशी तर 15 किलोमीटर इथून फक्त. तर तिकडे जायचं आपल्याला. ठीक आहे. ओ पिलो बोल ना. चिव चिव ए काव काव ए तारा का पाणी पी बुर्र दिसणे उडून जा. चिव चिव ए काव काव ए तारा का पाणी पी उडून जा. असं करावं लागतं आम्हाला. ठीक आहे. थोडं पडणार आहे, जाणार रिटर्न ड्युटीवर. ओके तर काहीच व्लॉग इथं संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय, पीस.